व्हाईट पास्ता बनवण्यासाठी आपण बारीक कांदा कट करून घेत आहोत. त्यानंतर इकडे पास्ता बॉईल करायला ठेवलेला आहे. पास्ता एकदम व्यवस्थित बॉईल करून घ्यायचा. त्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला दाखवते. 1 ओनियन, 1 कॉर्नफ्लॉवर, 1 कॅप्सिकम, चीज, अमूल बटर, मीठ आणि चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो लागण एवढं वापरायचा. आणि त्यासाठी इकडे एक कढई गरम करायला ठेवलेली, त्यामध्ये थोडंसं बटर घालायचं. बटर टाकल्याच्यानंतर 2 चमचे मैदा घालायचा. तो मैदा व्यवस्थित परतून घ्यायचा, लाल होईपर्यंत भाजायचा. त्यामध्ये गुठळ्या होता कामा नये आणि व्यवस्थित बारीक गॅसवर भाजायचा आहे आपल्याला. लो फ्लेम टू हाय हीट नाही करून घ्यायचा. व्यवस्थित एकजीव झाल्याच्यानंतर आपण त्यामध्ये जेवढं लागेल एवढं दूध टाकणार आहोत आणि आपली व्हाईट क्रीम तयार करून घेणार आहोत. व्हाईट क्रीम आपली तयार झालेली आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत ऑर्गॅनो. जेवढा पाहिजे तेवढा ऑर्गॅनो टाकायचा. त्यानंतर चिली फ्लेक्स घालायचा आणि व्यवस्थित एक उकळी येईपर्यंत परतून घ्यायचं. त्याला एक उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता किती छान उकळी आलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 ढोबळी मिरची, कॉर्न, ओनियन आणि एकजीव करून घेणार. त्यानंतर स्वादानुसार वरून मीठ घालणार आहोत आणि एकजीव करून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही त्याला किती छान टेक्स्चर आलेलं आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं आणि थोडंसं मीडियम टू फ्लेमवर शिजवून घ्यायचं. त्यानंतर आपण वरी मॉझरेला चीज घालणार आहोत आणि वरतून 1 चीज स्लाईससुद्धा टाकणार आहोत. पाहू शकता तुम्ही किती व्यवस्थित आपली व्हाईट क्रीम तयार झालेली आहे. त्याला एकजीव करून घ्यायचा आणि वरून आता बॉईल केलेला पास्ता घालणार आहोत. पास्ता घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं मिश्रण. पाहू शकता तुम्ही किती छान व्यवस्थित तयार झालेला आहे. तयार झाला आपला व्हाईट सॉस पास्ता. हे सर्व करणार आहोत. एका भांड्यामध्ये पूर्ण काढून घ्यायचा. पाहू शकता तुम्ही तयार झाला आपला व्हाईट पास्ता. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.